नमस्कार. तर आज आपण व्हेज बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट बनणारी. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे, चिरून आणि धुवून घेतलेल्या आहे, जसं की फ्लावर, बटाटा, गाजर आणि फरसबी. आता यामध्ये आपण या भाज्यांमध्ये आपण 1 वाटी दही टाकून घेऊया. आता इथे आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. लसूण टाकून घ्यायचे आहे 8-9 पाकळ्या, अद्रक टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर टाकून घ्यायची आहे छान व्यवस्थित धुवून, आणि आता ही पुदिना पण टाकून घेऊया. आता याची आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपण या भाज्यांमध्ये टाकून द्यायची आहे व्यवस्थित. बघू शकाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाकून घ्या. आता यामध्ये मी मटर घातलेले आहे. आता इथे आपण 1 चमचाभर तिखट घालून घेऊया, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. आता छान हाताच्या साहाय्याने छान व्यवस्थित एकत्रित करून घेऊया, जेणेकरून सगळा मसाला आपल्या भाज्यांना लागला पाहिजे. हाताच्या साहाय्याने करून घ्या व्यवस्थित. बघू शकाल इथे आपला मसाला छान मस्त भाज्यांना सगळा व्यवस्थित लागलेला आहे. आता बघा इथे मी एक पातेलं ठेवलं आहे गॅसवर. पातेल्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे आहे. आपले हे रेग्युलर खडे मसाले आहे. आता इथे मी 2 मोठे उभे चिरलेले कांदे घातलेले आहे, उभा चिरलेला घालायचा आहे. आता इथे टोमॅटो घातलेले आहे 2 चिरलेले. आता इथे 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. छान व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आपल्याला. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाज्यांचे. आता छान परतल्यानंतर छान 3-4 मिनटं परतल्यानंतर आपण या भाज्या टाकून घेऊया, मॅरिनेट केलेल्या. व्यवस्थित छान टाकून घ्यायच्या आहे भाज्या. आता छान व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे 5 मिनटं. 5 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे छान सगळ्या भाज्यांना तेलामध्ये. आता इथे आपण थोडं 1 वाटीभर हे पाणी टाकून घेऊया आणि झाकण टाकून भाज्या शिजवायला ठेवून देऊ. आता मी इथे 2 कप तांदूळ घेतलेले आहे, बासमती तांदूळ वापरलेले आहे मी. तांदूळ छान आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बघू शकाल. आता इथे पातेल्यामध्ये मी पाणी गरम केलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा खडे मसाले टाकलेले आहे, लिंबू टाकलेला आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार, तेल टाकलेलं आहे 1 चमचाभर. आता हे आपले तांदूळ जे होते ते टाकून घेऊया धुतलेले. व्यवस्थित छान व्यवस्थित तांदूळ टाकून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण तिकडे आपल्या भाज्या शिजतात आणि इकडे आपला भात पण रेडी राहतो. तोपर्यंत लवकर शिजतो. बघा तांदूळ छान शिजलेला आहे. तांदूळ इथे आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. बघा आता इथे आपल्या भाज्या पण छान व्यवस्थित मस्त शिजलेल्या आहे. आता यामध्ये आपण ही भाताची लेअर टाकून घेऊया व्यवस्थित. आणखी टाकून घेऊया भात, छान व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आता इथे चमचाभर मी तूप घातलेलं आहे आणि आता इथे मी ऑरेंज कलर होता, फूड कलर, तो घातलेला आहे चमचाभर. पुदिना घालून घ्यायचा आहे चिरलेला आणि इथे आता कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे मी थोडी. बघू शकाल. आता मी हे फॉईल पेपरनी छान मस्त याला पॅक करणार आहे छान व्यवस्थित, म्हणजे आपण 10 मिनटं याला थोडं शिजू देऊया मस्त. फॉईल पेपरनी छान पॅक करून घ्यायचे आहे. फॉईल पेपर नसेल तर तुम्ही ताटाला कणिक लावूनसुद्धा करू शकता. बघा 10 मिनटानंतर बघा आपली बिर्याणी छान काढता फॉईल पेपर फाटला आहे माझा. सॉरी बरं का, काही चूक असली तर माफ करा. बघा